आत्ता एक बातमी येते सांगलीमधून। सांगलीमध्ये 9 कोटींच्या अपहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। सांगलीच्या 6 पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। SP दत्तात्रय शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे। कुलदीप माने आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। कुलदीप, काय अपडेट? जसं सांगितल्याप्रमाणे 9 कोटीचा जवळपास अपहार प्रकरणी हे मागील 2 दिवसामध्ये कोल्हापूरमधील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्यातील सांगली जिल्हा पोलीस दलातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले होते। त्यापैकी 6 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन आज सांगली जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी केलं आहे। यातील तत्कालीन जे पोलीस निरीक्षक विश्वनाथ गणवट यांच्यावर मात्र कारवाईचे जे काही आदेश आहेत ते IG साहेब देतील अशी त्या ठिकाणी SP ने माहिती दिली आहे। एकूणच या प्रकरणासंदर्भात CID कडे हा तपास गेलेला आहे। त्यामुळे संशयितांना जे काही अटकेचं जे सांगितलं जाते ते कोणत्याही क्षणी अटक होईल असं सांगितलं जाते। मात्र गणवट हे काही 15 दिवसापासून रजेवर आहेत आणि अन्य जे काही पोलीस कर्मचारी आहेत ते मागील 2 दिवसापासून ड्युटीवर हजर राहिले नाही। तशा प्रकारची नोंद देखील करून घेण्यात आली। मात्र आज ही महत्त्वाची कारवाई मानली जाते की 6 पोलीस कर्मचाऱ्यांचं जिल्हा पोलीस प्रमुखांनी निलंबन केलं आहे। कोण कोण आहेत हे 6 पोलीस, कुलदीप? यामध्ये शंकर पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील, शरद कुळपकर आणि कुलदीप कांबळे असे ही पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहेत। या एकूणच प्रकरणामध्ये एक सूरज चंद्रशेवी हा देखील यांचं देखील नाव समोर आलं, यांचं देखील निलंबन करण्यात आलंय। मात्र विश्वनाथ गणवट यांच्यावर जी काही कारवाई आहे ती कारवाई काय असणार हे लवकरच स्पष्ट होईल। कुलदीप, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेत राहूतच। त्याचबरोबर जे 6 पोलीस कर्मचारी सध्या अटकेत आहेत ते कोण कोण आहेत ते जाणून घेऊयात। सहाय्यक फौजदार शरद कुळपकर, सूरज चंदन शिवे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत, तर कुलदीप कांबळे हवालदार आहेत। 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शंकर पाटील कॉन्स्टेबल आहेत, दीपक पाटील हवालदार आहेत, तर रवींद्र पाटील पोलीस नाईक आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये 6 जणांना पोलिसांनी आता निलंबन त्यांचं केलेलं आहे। पुढची कारवाई आता केली जाणार आहे।